प्राथमिक तपासात काय माहिती समोर आली? याच्यामध्ये दैनंदिन शनिवार रविवारी जे होतं ते त्यामध्ये जास्त मोठ्या प्रमाणात अशा स्वरूपाचे भाविकांना आत सोडलं जायचं. साधारणतः 3 ते 4 तास तुम्हाला लागतील आणि तुम्हाला 10 मिनिटांमध्ये दर्शन करायचं असेल तर तुम्हाला एवढे पैसे द्यावे लागतील, अशा स्वरूपाची माहिती आहे. याच्यामध्ये साधारणतः 200-300 लोकांना सोडलं जात होतं. वेगवेगळ्या लिंकच्या माध्यमातून सोडलं जात होतं. या सर्व कॉन्स्पिरसी जी आहे या बाबतीत तपास सध्या सुरू आहे. जे CCTV कॅमेरे आहेत त्या ठिकाणचे जे काम करणारे इतर वेगवेगळ्या कॅपॅसिटीमध्ये काम करणारे लोक आहेत यांच्याकडून ही माहिती घेतली जात आहे आणि याच्या आधारावर साधारणतः दैनंदिन 100 ते 150 लोक हे आतमध्ये सोडले जात होते. हे कोणाकोणाच्या मार्फत सोडले जात होते, या संपूर्ण टीममध्ये कोण कोण होतं या बाबतीतली तपास सध्या सुरू आहे. आणि सर आपण आता बोललात की आम्ही या सगळ्या संदर्भात एक ऑपरेशन राबवले किंवा स्टिंग ऑपरेशन केले. नेमकं ते स्टिंग आणि ऑपरेशन काय होतं, म्हणजे कशा पद्धतीने ऑपरेशन राबवलं? भाविकांना अशा स्वरूपाचं लुबाडले जात आहे याच्या बाबतीतली माहिती मिळाल्यानंतर त्याच्या बाबतीतले पुरावे मिळणे खूप आवश्यक असतं. त्यामुळे पुरावे मिळण्यासाठी हे ऑन कॅमेरा हे सगळ्या गोष्टी घडणं अत्यंत आवश्यक असतं. तर त्या दृष्टिकोनातून एव्हिडन्स बेस हे स्टिंग ऑपरेशन होतं आणि त्याच्यामध्ये जी चेन आहे ती चेन एस्टॅब्लिश करणं अत्यंत महत्त्वाचं असतं आणि ह्या संपूर्ण ऑपरेशनमध्ये ही चेन एस्टॅब्लिश करण्यामध्ये यश मिळालेलं आहे. सर, यामध्ये विश्वस्तांचे पण काही नातेवाईक अटक झालेली असं कळतं आहे. त्यांच्यासोबत अजून कोण कोण होतं आणि किती लोक होते? विश्वस्ताचे 2 नातेवाईक आहेत आणि एक जो आहे तो त्यांचा एजंट आहे. असे 3 लोक आहेत. त्याच्या व्यतिरिक्तही काही लोक आहेत ज्याची नावं आता निष्पन्न करण्याचं काम सुद्धा सुरू आहे. सर, आतापर्यंत किती भक्तांच्या तक्रारी आपल्याकडे आल्या की त्यांच्याकडून अशा पद्धतीने पैसे येत होते, दर्शनाचा कालावधी सुरू होता असं? बऱ्याच तक्रारी आहेत, परंतु रेकॉर्डवर आम्ही 3 महत्त्वाचे जे भाविक आहेत त्यांच्या तक्रारी घेतलेल्या आहेत. याच्या पुढेही आणखी काही स्टेटमेंट होणार आहेत. त्याच्यामध्ये आणखी काय भाविकांच्या तक्रारी आमच्याकडे येणार आहेत. पण आता यात सगळ्या विश्वस्त मंडळाची पूर्ण चौकशी होणार, त्यांच्या आर्थिक तपासली जाणार. निश्चितपणे ज्यांचे याच्यामध्ये रोल असणार आहेत वेगवेगळ्या कॅपॅसिटीमध्ये त्यांनी या विश्वस्त पदाचा गैरवापर केलेला आहे आणि त्याच्या आधारे देवस्थानमध्ये आतमध्ये दर्शनासाठी सोडण्यासाठी पैसे घेतलेले आहेत. अशा सर्वांच्या बाबतीमध्ये कारवाई होणार. परंतु या 200 रुपयाच्या फीच्या पाठीमागे त्यांना तात्काळ दर्शन व्हावं, VIP दर्शन आणि अधिक लवकर व्हावं यासाठी काही एजंट्स सातत्याने काम करत होते आणि त्यांना 3,000 ते 9,000 रुपये, कधी 12-13,000 रुपये सुद्धा त्यांच्याकडून घेतले जात होते. अशा स्वरूपाच्या तक्रारी या आमच्याकडे प्राप्त झाल्या होत्या. त्याचप्रमाणे नवनियुक्त जे जिल्हा सत्र न्यायाधीश साहेब आहेत श्री रोकडे साहेब, तसेच ट्रस्टचे जे अध्यक्ष आहेत घुले मॅडम यांच्याकडे या प्राप्त झालेल्या होत्या. या संदर्भात कारवाई करण्याचे आदेश हे माननीय सत्र न्यायालय यांच्याकडून मिळाले होते. या बाबतीमध्ये शनिवारी आम्ही स्टिंग ऑपरेशन केलं. भाविकांना कशा पद्धतीने 200 रुपयाच्या तिकिटामध्ये 3,000 रुपये घेतलं जातं या बाबतीमध्ये संपूर्ण एव्हिडन्स बेस हे ऑपरेशन केलं गेलं. याच्यामध्ये जे सुरुवातीला आरोप पकडले गेले ते शनिवारी त्यांना अटक केली. त्यानंतर त्यांच्याकडून आणि इतर सर्व एव्हिडन्सच्या आधारावर काल रात्री 1 वाजता विश्वस्त त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट पुरुषोत्तम कडलक यास अटक केलेली आहे. याच्यामध्ये संपूर्ण ही कारवाई एव्हिडन्स बेस आहे. आतापर्यंत 2 लोकांना अटक केलेली आहे. आणखी काही नावं निष्पन्न झालेले आहेत आणि त्या नावाच्या आधारावर त्याचं व्हेरिफिकेशन झाल्यानंतर त्यांना लवकरच अटक केली जाणार. पुरुषोत्तम कडलकला अटक झालेली आहे आणि त्याचा नक्की काय रोल? या संपूर्ण रॅकेटमध्ये वेगवेगळ्या चैन आहेत, वेगवेगळी लोक नियुक्त केलेली आहेत आणि उत्तर दरवाजातून जी एंट्री केली जाते त्या दरवाजातून सोडताना ह्या ट्रस्टचा जो पद आहे त्या पदाचा वापर करून आतमध्ये सोडलं जातं आणि ही एखाद्या दुसऱ्या ग्राहकासाठी किंवा नातेवाईकांसाठी किंवा इतर कुठल्याही प्रोटोकॉलच्या अधिकाऱ्यांसाठी न करता या बाबतीमध्ये हे 200 रुपयाचे तिकीट घेतलेलं आहे त्या लोकांना अधिकचे पैसे घेऊन सोडण्यासाठी हे काम केलं जातं. सर, याच्यामध्ये आणखी कोणी विश्वस्तांचा सहभाग आढळतो? आत्तापर्यंत एकच विश्वस्तांचा सहभाग आढळलेला आहे. आणखी काही त्यामध्ये सहभागी असतील तर समोर जर पुरावे आले तर निश्चितपणे त्या बाबतीत कारवाई केली जाणार. सर, आतापर्यंत किती नेमकं कालावधी? कारवाई एव्हिडन्स बेस असल्यामुळे माननीय न्यायालयाच्या समोर असताना घेतल्यानंतर जे पुरावे समोर आले ते न्यायालयाच्या समोर ठेवले जाणार.